ओम गम गणपते नमः। 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 ओम गम जानकी, गणपते नमः। काय चाललंय सब? अगं देव पाण्यात ठेवण्याइतपत काय झालंय? जया, मी आपल्या घराला वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अगं मला समजेल असं सांग ना. ओम गम गणपते नमः. 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 हॅलो. नाना, भैरवी बोलते. हां बोला भैरवीताई, मी आता तुम्हालाच फोन करणार होतो. काय झालं? काही बोलणं झालं का त्या बाईशी? हो, जानकी काल रात्री त्या बाईशी बोलली, पण ती बाई काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये. काहीही झालं तरी ती आज वाड्यावर येणार असं म्हणते. पण मग आता काय करायचं काय? नाही, काही समजेन असं झालंय ना. दिवस उजाडल्यापासून मी खूप दडपणाखाली. आजच्या दिवसात काहीही घडू शकतं. ती बाई कधीही वाड्यावर धडकू शकते ना. आपल्याला काही करता येईल का? त्या बाईला अडवण्याचे जितके काही प्रयत्न करण्यासारखे होते ते सगळे आम्ही करून पाहिले, पण ती बाई काही ऐकायलाच तयार होत नाहीये. भैरवीताई, तुमची परवानगी असेल तर मी एक प्रयत्न करू. तुम्हाला असं वाटतं की ती बाई तुमचं ऐकेल? मला तिच्याशी जरा वेगळ्याच भाषेत बोलण्याचा विचार आहे, पैशाच्या भाषेत. ना हो, म्हणजे तुम्हाला ते आवडणार नाही, पटणार नाही हे मला माहिती आहे. खरं म्हणजे आपल्या ते तत्वातही बसत नाही. पण आता परिस्थितीच अशी आहे की मला तुमचं पटतंय ना. बाबांवर कुठलाही आरोप आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला या तत्वांना मुरड घालावीच लागेल. आपल्या मनाला जरी पटत नसलं तरी सुद्धा आता ठीक आहे, तुम्ही जे कराल ते मान्य आहे आम्हाला. आई महालक्ष्मी आपल्याला नक्की क्षमा कर. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो. बघूया काय होतंय ते. नाना, अजून एक काम करा. त्या बाईची शक्य तितकी जेवढी जमेल तेवढी माहिती काढा. बाबांवर जो काही आरोप झाला तो खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या बाईची आधी माहिती कळायला हवी आणि दोष नक्की कोणाचा आहे हेही कळायला. हो, मी प्रयत्न करतो. ठीक आहे, ठेवू? हो, ठेवतो. काय होणार आहे काही कळत नाही. भैयासाहेब म्हणजे आमचे देव. त्यांच्या चारित्र्यावर लांछन लागण्याअगोदर आमचे डोळे मिटावे उत्तम. आजचा दिवस तर परीक्षेचा आहे. ती बाईचं खरंच वाड्या घेऊन थडकली तर काय होईल याची कल्पनाही करत नाही मला. नाही, अशा वेळी भैयासाहेबांना एकट्याला सोडून नाही चालणार. काय व्हायचं तर उद्यात, पण मला जायलाच. काय रे जया, इतका अस्वस्थ काय आहेस? विश्वास, अरे नाही, मला कळत आहे. घरातलं वातावरण बदललं आहे, तूही बघतोस आणि मीही बघतोय. घरात नको असलेले बदल घडत आहेत. त्याचंच तर आश्चर्य वाटतंय. अरे आज जानकी गणपती पाण्यात ठेवून बसली. काय? हो,
गणपती पाण्यात ठेवून बसण्यात पण झालंय काय? नाही, घरातलं वातावरण बदलत आहे, पण ते इतक्या ठरवलं जाईल अशी कल्पनाच नव्हती. हो ना, मी जानकीला विचारण्याचा प्रयत्न केला तर मला म्हणाली की मी घर वाचवण्याचा प्रयत्न करते. अरे याचा अर्थच कळत नाहीये मला. आपण भैरवीला विचारूया. त्याला काय होईल? अरे आपल्या प्रश्नांची उत्तरं तरी मिळतील. गेले 2 दिवस बघतोय तिच्यातही बदल झालाय. कुठल्या तरी तणावाखाली येते. जयसिंग, विश्वास, सर बाबा आले. बाबा आलात तुम्ही? अरे उत्तर पूजा होऊन गेली तरी तुमचा पत्ता नाही. बाबा तसं विशेष कारण काही नव्हतं, पण नाही जमलं. अरे देवाच्या बाबतीत असं करू नका रे बाबा. तुमच्या बाबतीत जर देव असं म्हणला काही करताना नाही जमलं तर चालेल का आपल्याला? बाबा तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे मला. बोल की मग. सगळ्यांसमोर नाही बोलता येणार. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर. नाही, कोणालाही काही वाईट वाटणार नाही. हे पहा, इतिहास बघता तुझ्या हेतूंविषयी कोणालाही शंका घेण्याचं काही कारण नाही. या तुम्ही. भैया साहेब, काय प्रकार आहे हा सगळा? कोण आहेस तू आणि इथे कशी? हा प्रश्न मला विचारण्यापरीस तुमच्या या 32 लक्षणी बापाला विचारा. तुम्ही इथे कशा? ए काय बोलतेस तू? कोणाबद्दल बोलते? कळतंय का तुला? तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय माराल, जीव घ्याल, घ्या ना. शेवटी खाण तशी माती. बापानं दगा दिला, हवं तसं वापरून घेतलं आणि जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा जिवंतपणे तिळतिळ मळण्यासाठी रस्त्यावर सोडून दिलं. मुलगा बापाच्या पावलावर पाऊल टाकून. हे बघा, मला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. काय हवंय तुम्हाला? मला काय हवं आहे ते भैया साहेबांना चांगलंच ठाऊक आहे. इतकी वर्ष यांना गरज होती तेव्हा माझ्याशी संबंध ठेवले. आणि आता माझी गरज यांनी भागवायला नको. इतकी वर्ष माझ्या कोठ्यावर यांनी आश्रय घेतला आणि आता तोच कोठा वाचवायची वेळ आली तेव्हा. बस झालं, आम्ही ऐकून घेतो. याचा अर्थ असा होत नाही की काही खोटं बोलत नाही आम्ही. समजा पुराव्यानिशी बोलते. इतकी वर्ष हा माणूस खरेपणाची शाल अंगावर पांघरून वावरत राहिला. आमचा वापर करून घेत राहिला. लोक ह्याला पूजत होते आणि ह्याची थेर. थांब जयसिंग, आता ताई पण नको. ह्या भैया साहेबाने बर्बाद केलं मला. मीही याला अशी सोडणार नाही. डिवचली गेलेली बाई सापापेक्षाही जहरी असते हे आत्ता कळेल तुम्हाला. मी ओरडून सांगेन अख्ख्या जगाला. ह्या माणसाचा खरा चेहरा मी लोकांसमोर आणेन. तुमचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व बर्बाद करून टाकन. हे बघा, तुम्ही कोण आहात, काय आहात आम्हाला माहित नाही. आणि आम्ही तुमच्या पोकळ धमक्यांना भीकही घालत नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे आमच्या माणसावरती. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं असेल ते करून घ्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.
बाबा हा सगळा काय प्रकार आहे? सगळ्या घरातलं वातावरण अचानक बदलल्यासारखं झालं. तिकडे वर्कशॉपमध्ये काय घडलं हे मी खरं सांगायलाच नको होतं कोणाला. आबांपासून सगळ्यांना खूप टेन्शन आलंय. याच्यातून काहीही करून सगळ्यांना बाहेर काढावंच लागेल. आणि त्यासाठी आधी स्वतःला शांत करावं लागेल. राजा सुखरूप आहेत हे जर मला पटलं तरच मी इतरांना पटवून देऊ शकेन. आई महालक्ष्मी, मला बळ दे त्यांच्यापर्यंत पोचण्याचं. ज्या दिवशी हे सुखरूप असल्याचं कळेल त्या दिवशी मी स्वतः तुझ्या दरबारी येऊन तुझी खणा नारळानं ओटी भरेन. जया, पाणी घे. घे, बरं वाटेल. विश्वास आणि भैरवी विश्वासदा पोलीस स्टेशनमध्ये गेलेत तक्रार नोंदवायला. आणि ताई देवघरात आहेत. खूप टेन्शन आलं असेल ना तिला? नाही, ताईंना आणि मला आधीपासून माहित होतं जया. काय? हो जया, आजचा हा दिवस येऊ नये म्हणून मी आणि ताईंनी खूप प्रयत्न केले. पण आमच्या प्रयत्नांना यश येणं हे आई महालक्ष्मीच्याच मनात नव्हतं. पण इतकी गंभीर गोष्ट या थराला जाईपर्यंत तुम्ही सांगितली का नाही? काहीतरी केलं असतं ना. मी तुम्हाला काही करता येण्यासारखं नव्हतं जया. हे बघ, मी आणि ताईंनी सगळे पर्याय आजमावून पाहिले. पण असो, आता कळलंय ना तुम्हाला सगळं. आपली जबाबदारी वाढली आता. म्हणजे हे बघ जया, आजपर्यंत त्या बाईला चार चौघात बोलण्यापासून थांबवणं इतकंच काम होतं आपल्याला. दुर्दैवाने ते तरी काही शक्य झालंच नाही. पण आता बाबांना सांभाळणं ते तर आपल्या हातात आहे ना. आपण तेवढं करायलाच हवं. प्रश्नच येत नाही. त्या बाईने केलेले आरोप हे दादांत खोटेत हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. बाबा त्यांच्या मर्यादा कधीही सोडणार नाहीत. उद्या अख्खं जग जरी त्यांच्या विरोधात असलं ना तरी आपण त्यांच्या बाजूने उभे राहू. हे बघा, कुठलंही स्पष्टीकरण नकोय आम्हाला. तण कितीही माजलं तरी ते झाडा एवढं उंच होऊ शकत नाही. त्या बाईने तुमच्या अंगावरती कितीही चिखल फेकण्याचा प्रयत्न केला तरीही ती तुमची प्रतिमा डागाळू शकत नाही. सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अहो, अख्खं आयुष्य काढलंय मी तुमच्याबरोबर. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही दोषी आहात असं मानण्या एवढा मूर्खपणा आम्ही कधीच करणार नाही. आणि असं काय करता, अशाच प्रसंगात तर आपल्या आणि परक्याची पारख होते ना. आता बाहेर सगळेजण होते. ती बाई एवढं काही बोलली पण कोणाचंच मन कलुषित झालं नाही. यातच सगळं आलं नाही का? हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका. आमचा सगळ्यांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे बघ, हातातली सगळी कामं बाजूला ठेवा आणि संध्याकाळपर्यंत मला त्या बाईची कुंडली पाहिजे. समजलं? हे बघ जया, तू काही वावगं करणार नाहीयेस. काय करायचं ते मी ठरवलंय. तू शांत राहा. भैयासाहेब किर्लोस्कर, आम्हाला भेटायचंय त्यांना. कोण तुम्ही आणि असे आत कशा आलात तुम्ही? हो, आम्ही पत्रकार आहोत.
आणि आम्हाला कुठेही जाण्यासाठी कोणाची परवानगी लागत नाही. भैयासाहेबांना बोलवा, आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी. हे बघा, ते कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. या तुम्ही. सरळ सांगा ना, तोंड लपून बसले. तोंड लपवण्याची गरज गुन्हेगारांना असते. भैयासाहेबांची काही चूक नाहीये. अरे वा, म्हणजे कोठ्यावरच्या बाईशी संबंध ठेवणं हे नैतिक आहे असं म्हणायचंय की काय तुम्हाला? जया थांब. कुणावरती विश्वास ठेवून तुम्ही असले आरोप करताय? भैयासाहेब किर्लोस्करांवर, ज्यांनी कालिंदी नगरमध्ये वागण्या बोलण्याचे आदर्श उभे केले, नीतिमत्तेचे मानदंड उभारले, पालक बनून अख्ख्या गावावर संस्कार केले, आणि त्या भैयासाहेबांना असलं लांछन लावताना तुम्हाला काहीच वाटत नाही? कुठल्या तरी चारित्र्यहीन निर्लज्ज बाईच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवता आणि असं कधी बोलायला येता? अहो, पण त्या बाईंकडे पुरावे आहेत. हे असले पुरावे बाजारात पैशाला पासरीभर मिळतात. अहो, पण खोटं बोलून काय मिळणार आहे त्या बाईंना? मोठ्या माणसांवर चिखल उडून लहानांना काय मिळतं हे न समजणे इतके दुधखुळे नाही आहात. पण तरीही एकदा भैयासाहेबांना भेटता आलं असतं तर? नाही, ते शक्य नाही. भैयासाहेब तुमच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीत. तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर तुम्ही तसं मानावं, आणि तुम्हाला जर ते दोषी वाटत असतील ना तर तसं खुशाल मानावं. आमच्यावर कसलाही फरक पडत नाही या बाबतीत. पण नाही, कृपया निघा. हात जोडते मी तुमच्या पुढे. जानू, जे घडलं ते घडायला नको होतं. त्या बाईनं भैयासाहेबांवर आरोप करून किर्लोस्कर घराण्याच्या मुळावरच घाव घातलाय. कुणी दाखवत नाहीये, पण सगळे डिस्टर्ब आहेत आतून, आणि यात काहीच शंका नाही. हे प्रकरण वेळीच थांबवलं नाही तर किर्लोस्करांचं अस्तित्व संपून जाईल. आजपर्यंत तपश्चर्येनं कमावलेलं नाव, संपत्ती, यश सगळं एका क्षणात मातीमोल होऊन जाईल. आणि आता हे सगळं वादळ सनदशीर मार्गानं थांबेल असं आत्ता तरी नाही वाटत. काही करून त्या बाईला केस मागे घ्यायला लावावी लागेल. तिनं ज्या तोंडानं भैयासाहेबांवर आरोप केले त्याच तोंडानं तिने ते आरोप मागेही घेतले पाहिजेत. पण हे सगळं कसं शक्य आहे?